वारकरी संप्रदायामधील संत सोपानदेव महाराजांची भावभक्ती. आज मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी दिनांक 17 डिसेंबर 2025 संत सोपानदेव महाराजांची याच दिवशी सासवड येथे समाधी घेतलेली आहे. हा त्यांचा पुण्यतिथी सोहळा. महाराष्ट्र ही संतांची कर्मभूमी असून अनेक संतांची मांदियाळी या महाराष्ट्रामध्ये उदयास आलेली आहे. 13व्या शतकामध्ये असणारे संत ज्ञानेश्वर महाराज यांचे कनिष्ठ बंधू संत सोपानदेव महाराज होत. त्यांना सोपान काकासुद्धा म्हटले जात असे. संत सोपानदेव महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेवरील समश्लोकी ओवी रचना 18 अध्यायामध्ये केली असून तो ग्रंथ सोपानदेवी या नावाने ओळखला जातो. त्याशिवाय त्यांनी असंख्य अभंग रचना केलेली आहे. त्यापैकी 28 अभंग ही हरिपाठाची आहेत. संत सोपानदेवांचा जन्म विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांचे पोटी शके 1199 म्हणजेच 20 नोव्हेंबर 1277 झाला आहे. श्री विठ्ठलपंत हे मूळचे पैठणपासून 8 मैलावर गोदावरी काठी वसलेल्या आपेगाव येथील कुलकर्णी घराण्यातील होत. त्यांच्या घराण्याची परंपरा हरिपंत, त्यांचे चिरंजीव रामचंद्रपंत, त्यांचे पुढे गोपाळपंत, नंतर त्र्यंबकपंत, नंतर गोविंदपंत आणि विठ्ठलपंत आणि विठ्ठलपंतांचे चिरंजीव सोपानदेव अशी ही असल्याची दिसून येते. संत सोपानदेव महाराजांची आध्यात्मिक गुरुशिष्य परंपरा ही आदिनाथ म्हणजेच भगवान शंकर महादेवापासून आलेली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठामधील पारंपरिक अभंगानुसार आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष ओळीला गहिनीपदी, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोजविले. आदिनाथ म्हणजे भगवान शंकर. या भगवान शंकराचे शिष्य मच्छिंद्रनाथ, मच्छिंद्रनाथाचे शिष्य गोरक्षनाथ आणि गोरक्षनाथांनी गहिनीनाथाला आपलं शिष्यत्व बनवलं आणि गहिनीनाथ यांचे शिष्य म्हणजे निवृत्तीनाथ महाराज आणि निवृत्तीनाथ महाराज म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचे थोरले बंधू आणि ज्ञानेश्वर महाराज त्यांचे शिष्य झालेले आहेत. संत निवृत्तीनाथ महाराजांनी जसे संत ज्ञानेश्वर महाराजांना शिष्य बनवून उद्बोधित केले आहे तसे संत सोपानदेव आणि संत मुक्ताबाईंना सुद्धा शिष्य बनवून आध्यात्मिक ज्ञान त्यांच्यामध्ये संक्रमित केलेले आहे. संत एकनाथ महाराजांनी आपल्या अभंगामध्ये ही बाब नमूद केली आहे. ते म्हणतात, ज्ञानदैवे उपदेशिले करुणिया पाही, सोपान मुक्ताबाई बोधी येले. अशा प्रकारची आध्यात्मिक गुरु शिष्य परंपरा संत सोपान महाराजांची दिसून येते. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या उपदेशाने प्राप्त झालेल्या आध्यात्मिक ज्ञानानुसार त्यांना आध्यात्मिक अनुभूती प्राप्त झालेली आहे. ते आपल्या अभंगात म्हणतात, जीव कुडी जीव सर्वतोपरी शिव, शोधिता अनुभव गुरुमुखे, निवृत्ती निष्कंठ ब्रह्मज्ञे सोवळे, परब्रह्म निर्मळे सेवितुसे, जन वन सर्व संपूर्ण काम, सर्वा घटी राम बिंब तुझे, सोपान म्हणे तू आमचे निधानन, सावळे संपूर्ण तुझ माझी. सद्गुरू संत निवृत्तीनाथ महाराजांची कृपा, त्यांचा आशीर्वाद प्राप्त झाल्याने त्यांच्या आध्यात्मिक उपदेशानुसार आपल्या शरीरामध्ये वास करणारे अस्तित्वात असणारे जीवतत्व हा शिवच असतो. हा जीव त्या शिवाकडनं आपल्या शरीरात आलेला असतो. जीव जोपर्यंत शरीरात असतो तोपर्यंत माणूस जिवंत असतो. जीव निघून गेल्यानंतर माणसाचे अस्तित्व संपते, म्हणजेच त्याला मरण येते. सद्गुरू सोहळे असणारा श्रीहरी आमचा विठोबाची जाण, त्याची ओळख करून मला दिलेली आहे. त्याचीच गोडी आम्ही चाखत आहोत. त्याच निर्मळ परब्रह्म सुखाचा अनुभव आम्ही घेत आहोत. ईश्वरीय शिवतत्व हे सृष्टीमधील प्रत्येक अणुरेणूमध्ये, प्रत्येक घटकात, जनात, वनात त्याचे संपूर्ण सामावलेले असल्याची जाणीव सद्गुरूंनी आम्हाला करून दिलेली आहे. ईश्वरीय श्रीहरीचे नाम आपल्या मुखातून आले असता या जगात श्रेष्ठ आणि धन्य ठरतो, त्याचा उद्धार होत असतो. वेदांनी ही गोष्ट सांगितलेली आहे. संत सोपानदेव महाराज आपल्या अभंगातून त्या गोष्टी सांगतात. ते म्हणतात, ज्याचे मुखी हरी धन्य तोची जगी, तरला पै वेगू वेदू बोले, हरी हाची आत्मा तत्व ते सोपे, हरतील पापे हरिनामे,
वैकुंठीचे सुख न लगे पै चित्ती, हरी हाची मूर्ती विठ्ठल घ्याव. याचेनी स्मरण कैवल्य साचार, सोपान विचार हरी जपे. ईश्वराचे म्हणजेच विठोबाचे नाम ज्या भाविक भक्तांच्या मुखातून उच्चारला जाते, असे सर्व भाविक भक्त या पृथ्वीतलावरील श्रेष्ठ व्यक्ती असून ते धन्यवादास पात्र ठरतात. श्रीहरीचे नाम एवढे सामर्थ्यशाली आहे की त्या नामतत्वाद्वारे आपला उद्धार होऊन आपले जीवन सार्थकी ठरत असते. या जीवनातील संसारातून आपण सहज तरून जात असल्याचे ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद अशा चारही वेदांनी आपल्याला सांगितलेले आहे. श्रीहरी हे आत्मतत्व असून ते सोपे आणि साधे आहे. श्रीहरीच्या नामाद्वारे असंख्य पापाचा नायनाट होत असतो व आत्मिक सुख आपणाला प्राप्त होत असते. हे सुख वैकुंठापेक्षाही श्रेष्ठ दर्जाचे असते. म्हणून याकरता श्रीहरीचे नाम स्वीकार करून त्याचे चिंतन, मनन आणि स्मरण सदा सर्व काळ आपण केले पाहिजे. मानवी जन्म हा रज, तम आणि सत्व या त्रिगुणाच्या प्रभावाने मानवाकडून होणाऱ्या कर्माची परिणिती असते, असे संत सोपानदेव महाराज आपल्याला सांगतात. तिहींचे त्रिगुणे रज तम मिश्रित, त्या माझी त्वरित जन्म माझा. पूर्व पुण्य चोख आचरलो आम्ही, तरीच इथे जन्मी भक्ती आम्हा. शांती, क्षमा, दया, निवृत्ती माऊली, अखंड सावली कासव दृष्टी. सोपान म्हणे ते जगा जीवन मोल, भिवरा विठ्ठल दैवत आम्हा. मानवी देह हा पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे पाच तत्व आणि रज, तम आणि सत्व अशा अष्टदा प्रकृतीपासून बनलेला आहे. मानवी जीवनामध्ये रज, तम आणि सत्व या तीन गुणांपासून, त्यांच्या मिश्रणापासून माणूस विविध प्रकारची पाप आणि पुण्यादी कर्मे करीत असतो. त्यामुळे आपणास मानवी जन्मात पुन्हा यावे लागते. मात्र आम्ही पुण्यकर्म, चांगली पारमार्थिक कर्म केल्याने पुण्याचा साठा होऊन त्या पुण्यकर्माची परिणिती, त्याचे योग्य फळ म्हणजे आम्ही विठ्ठलाचे भाईभक्त झालो आहोत हे दिसून येते. त्या विठ्ठलाच्या चरणी काया, वाचा व मनाने समर्पित झालेलो आहोत. मला आध्यात्मिक ज्ञानाचा उपदेश करणारे माझे सद्गुरू संत निवृत्तीनाथ महाराज हे दया, क्षमा आणि शांतीचे पाईक आहेत. त्यांची कासवदृष्टी ही आम्हा शिष्यावर आणि भक्तांवर सतत राहत असून त्यांनी आमचे पालकत्व स्वीकारलेले आहे. त्यांच्या कृपादृष्टीने आम्हा सर्वांचा उद्धार झालेला आहे. मानवी देहाचे सार्थक होण्याकरता म्हणजेच या संसारातून सुखरूप तरून जाण्याकरिता ईश्वरीय हरिहराचा जप माणसाने केल्यास यमराज आपले पतन करू शकत नाही, असे सोपानदेव महाराज ठामपणे आपल्या अभंगामधून सांगतात. राम नाम चित्ती अखंड धरावे, तरीच तरावे ये देही. हरिहर जप करिता रे जना, न पवसी पतना यमाचिया. आगमी निर्धार सुगमी पै नाम, सर्वत्र पै नेम करणे ऐसा. सोपानाचा मार्ग रामनाम उच्चार, सर्वत्र निर्धार नाम आगळा. ईश्वरीय रामनामाचे अखंडपणे चिंतन आणि स्मरण आपल्या चित्तात ठेवावे. त्यामुळे माणसाला प्राप्त झालेल्या मानवी देहाची सार्थकता होऊन आपण या संसारामधून सहज तरून जाणार आहोत. हरिहर या शब्दाचा म्हणजेच हरी म्हणजे पांडुरंग म्हणजे विठोबा आणि हर म्हणजे आदिनाथ म्हणजे महादेव. अशा प्रकारे हरी आणि हर या दोन्ही देवता म्हणजे हरिहर यांचा मनोभावे आपण जप माणसाने केल्यास आपले पतन म्हणजेच नाश यमराज सुद्धा करू शकत नाही. एवढे सामर्थ्य या हरिहराच्या ईश्वरी नामामध्ये असल्याचे दिसून येते. न्याय, सांख्य, योग, वैशेषिका, पूर्वमीमांसा व उत्तरमीमांसा अशी 6 शास्त्र आहेत आणि या 6ही शास्त्रांनी सुद्धा ईश्वरी नाम हे सोपे असल्याचे सांगितलेले आहे. अशा प्रकारे ईश्वरी नामाची कास धरून त्या नामाचा जप करण्याचा निर्धार म्हणजेच आपला उद्धार होणार व आपले जीवन सार्थकी ठरणार आहे. मानवी संसारात आल्यानंतर ईश्वराला मनोभावे शरण जाऊन त्यास कधीही विसरू नये. हे मर्मबीज माणसाने ओळखले पाहिजे असे संत सोपानदेव महाराज आपल्या अभंगातून सांगतात. ते काय म्हणतात? संसार आलिया कारे न ओळखसी, नरहरी न म्हणसी एक भावे,
जप नाम विद्या, विद्या जप नाम. संसारी हा जन्म गेला वृथा. एका भजावे परतत्व लागी जोडावे. ते वर्म बीजे सांगावे कवने ते. सोपान देवी जोडी येले ते धन, नित्य ते स्मरण राम नाम. मानवी जन्म मिळणे हे दुर्लभ बाब आहे. तो जन्म प्राप्त झाल्यानंतर, या संसारात आल्यानंतर ईश्वराने आपला माणूस म्हणून जन्माला घातला आहे ना, म्हणून या ईश्वराला आपण कधीही विसरता कामा नये. या संसारात आल्यानंतर ईश्वराला ओळखणे ही फार महत्त्वाची बाब आहे. ईश्वराचे आपल्या श्रीहरीचे नाम जपाद्वारे प्राप्त होते. ज्ञान प्राप्त झाल्यावर संसार हा सुखाचा व आनंदाने पार केला जातो, अन्यथा हा मानवी देह वाया जातो. याकरता ईश्वरी परतत्वाचे मनोभावे भजन करावे. तेच वर्म या मानवी जन्माचे आहे, ही बाब आपणास सांगावी लागत आहे. ईश्वरी नामजपाचे वर्म कधी सोडता कामा नये. नित्यनेमाने मनोभावे त्याचा जप आपण केला पाहिजे. ईश्वरी श्रीहरीचे नाम जप हे सामर्थ्याचे असून ते अनेक साधनांपेक्षा सोपे असे साधन असल्याचे व पापसंहार करण्याचे साधन असल्याचे संत सोपानदेव महाराज नमूद करतात. ते म्हणतात, हरिनाम जपे सहस्त्रवरी सोपे, जातील रे पापे अनंत कोटी. हरिविन नाम नाही रे पै दुसरा विचार करू नको. हरी ध्यान चोख परी कर, नित्यता शंकर हरी ध्यानी. सोपान म्हणे हरिजप करा रे, न पावाल व्यथा भवजाळ. ईश्वरीय श्रीहरीचे नाम जप हे सामर्थ्यशाली असून अनेक विविध साधनांपेक्षा सोपे साधन असून मानवांकडून झालेल्या असंख्य पापकर्माचे उच्चाटन याद्वारे होत असते. श्रीहरीचे नाम हे साराचे सार असल्यामुळे नामाव्यतिरिक्त इतर कोणत्याही साधनाचा विचार मनात आणता कामा नये. श्रीहरीच्या जपाने मानवी मन शुद्ध व पवित्र होत असते. त्यामुळे मानवाच्या हातून सात्विक कर्म केली जातात. भगवान शंकर म्हणजेच महादेवसुद्धा श्रीहरीचे ध्यान आणि जप करीत असतात. म्हणून श्रीहरीच्या नामाची कास अवश्य धरावी, जेणेकरून आपले कल्याण होऊन उद्धार होईल. अनेक संत मंडळी ह्या सासवडला संत सोपानदेव महाराजांच्या समाधी सोहळ्याकरता आलेले असतात. सासवड हे फार महत्त्वाचे व पवित्र असे तीर्थक्षेत्र असून येथील पर्वतावर स्वतः ब्रह्मदेवाने तपश्चर्या केलेली होती. ब्रह्मदेवाने निळकंठ म्हणजे भगवान शंकराची म्हणजे महादेवाची स्थापना या ठिकाणी केलेली आहे. संत सोपानदेव हे ब्रह्मदेवाचे अवतार आहेत. हेच संत जनाबाई आपल्या अभंगातून सांगतात. ब्रह्मसोपान तो झाला, भक्तांनी आनंद वर्तला. यावेळी संत समाधी सोहळ्याकरता संत निवृत्तीनाथ महाराज, संत नामदेव, संत मुक्ताबाई, भाविक संत मंडळी भगवंतासोबत असून भगवती नदीच्या काठी मोठा मंडप देऊन समाधी सोहळा सुरू झाला. वद्य मार्गशीर्ष दशमी दागर, हरिदिन गजर कीर्तनाचा. निशिदिन कीर्तन केले द्वादशी, वद्य त्रयोदशी मार्गशीर्ष. भगवती केले अवघ्यांनी स्नान, चालिले सोपान समाधीशी. समाधी भोवती कुंकुवाचे सडे, पालखी निवडे अवघीजन. निवृत्ती पांडुरंग बैसले येऊन नमन सोपान करीत असे. अशा प्रकारे संत सोपानदेवांनी मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी शके 1218 म्हणजे दिनांक 23/12/1296 प्रथम प्रहरी समाधी घेतली आहे. मार्गवर्ष त्रयोदशी म्हणजे आजचा हा दिवस 17 डिसेंबर हा आहे. संत सोपानदेव महाराजांचा आध्यात्मिक अनुभव, त्यांची पारमार्थिक अधिकार हा उच्च कोटीचा असल्याने त्यांच्या संपूर्ण अभंगाला दिव्यत्व प्राप्त झालेले आहे. अशा या संत सोपानदेव महाराजांच्या पावन स्मृतीला व त्यांच्या पावन कार्याला मनपूर्वक शतशः नमन करीत आहे. रामकृष्ण हरी.